तसं पाहायला गेलं तर माझं वय एवढं जास्त नव्हतं, पण मला इतकं असहाय्य कधीही वाटलं नव्हतं. माझ्यासमोर ती सुंदर मुलगी उभी होती. मी तिच्यापेक्षा सुंदर मुलगी अजून पाहिलेलीच नव्हती. माझ्या तोंडून ती गोष्ट बाहेर पडली, जी कदाचित मी कधीही बोललो नसतो. मी तिला खुणावले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिला माझा हेतू कळला होता. आता ती माझ्या समोर होती. या खोलीत आम्ही दोघे एकटेच होतो. आजूबाजूला कोणीच नव्हते. हे सगळं सहज घडलं असं नाही, त्यामागे खूप वेळ गेला. मला खूप दिवसांपासून हे हवे होते. होय, आज ती माझ्या समोर होती आणि आम्ही या खोलीत एकटेच होतो. पण मला का कळत नाही, मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. जणू काही तिला काही बोलायचे होते, पण तिला ते सांगता येत नव्हते. मग मी तिच्या अश्रूंकडे दुर्लक्ष केले, कारण मला त्या क्षणी इतर कशाचाही विचार करायचा नव्हता. मी तिला विचारले, अशी का उभी आहेस? तर ती म्हणाली, मला माहीत आहे मला काय करायचे आहे. आणि तिने तिच्या साडीचा पल्लू काढताच माझ्या तोंडून किंचाळ्या निघू लागल्या आणि मी मागे वळून पाहू नये म्हणून तिथून पळ काढला. कारण ती मुलगी खरं तर माझे नाव मनीष आहे. मी तर सुरुवातीपासूनच खूप देखणा आणि तरुण होतो, पण माझे नशीब फार खराब होते. आम्ही खूप गरीब होतो. 2 वेळच्या जेवणासाठी आमच्या घरात पैसे नव्हते. मला 4 लहान बहिणी होत्या. आम्ही गावात राहत होतो. गावात आमचे स्वतःचे घरही होते, पण खायला प्यायला काहीही नव्हते. पप्पा जगातून गेले. सर्व काही माझ्या खांद्यावर पडले आणि आता सर्व काही माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. गावात काम करायचो, पण त्यातून काही होत नव्हते. एके दिवशी माझा मित्र मला म्हणाला, तू शहरात का जात नाहीस? तुझ्यासारख्या लोकांना तिथे खूप कामं मिळतात. तुला कष्ट करण्याची सवय आहे. तू तिथे उपाशी मरणार नाहीस. मी म्हणालो, मला तिथेही कष्ट करावे लागले तर मी इथेच करतो. हे तरुण बहिणींचे घर आहे, त्यांना मी एकटे कसे सोडू? तर माझा मित्र म्हणाला, तुझ्या बहिणींना गावात काहीही होणार नाही. आपले गावकरी वाईट नाहीत, पण म्हणूनच मी तुला तिथे जाऊन कठोर परिश्रम करण्यास सांगत नाही. तिथे मी एक व्यक्तीला ओळखतो. तो तुझ्या नोकरीचे काम एखाद्या श्रीमंत माणसाच्या हाताखाली करून देईल. हे जे मोठ्या बंगल्यात राहणारे लोक असतात ना, त्यांना घरातील छोटे मोठे कामं करण्यासाठी लोकांची गरज असते आणि त्या कामासाठी ते खूप जास्तही पैसे देतात. इतके पैसे कोणाला कार्यालयात किंवा कंपनीत काम करूनही मिळत नसतील. तो स्वतःही अशा शहरात गेला होता. तो म्हणाला, मी तुला त्याचा नंबर आणि पत्ता सांगतो. तू तिथे जाताच त्याला भेट आणि त्याला माझ्याबद्दल सांग. तो तुला कुठेतरी नोकरी नक्कीच लावून देईल. माझ्या मित्राने माझी अडचण सोपी केली होती. मी ताबडतोब शहरात जायचे ठरवले. आई म्हणाली, बेटा आम्ही तुझ्याशिवाय कसे जगू? तर मी म्हणालो की तुम्ही माझ्याशिवाय जगू शकतात, पण पैशाशिवाय कोणीही जगू शकत नाही आणि मी आता पैसे कमवणार आहे. माझ्या आईनेही मला आशीर्वाद दिला आणि मी निघालो. तरीही माझ्या मनात ही भावना होती की माझे नशीब इतक्या लवकर बदलणार नाही. मला शहरात थोड्या वेळ लागणारच होता. पण त्या माणसाने जाताच माझे काम करून दिले. तो म्हणाला, तुला गाडी चालवता येते का? मी म्हणालो, हो. त्यांनी मला एका मोठ्या बंगल्यावर ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले. बंगल्याच्या बाजूला एक छोटीशी खोली होती. तो म्हणाला, तुला इथेच राहावे लागेल आणि जेव्हा कधी त्याच्या छोट्या मालकिनीला बाहेर कुठेतरी जायचे असेल तेव्हा तिला घेऊन जावं लागेल. ड्रायव्हिंग सोबतच तू बॉडीगार्ड म्हणूनही काम करशील. त्यांचीही काळजी तुला घ्यावी लागेल. आता मी शहरात येऊन 4 दिवसही झाले नव्हते की एवढी चांगली नोकरी, राहण्याची खाण्यापिण्याची सोय झाली होती. मग मला काय अडचण येऊ शकते? मी म्हणालो, हो ठीक आहे, मी काम करेन. त्यातल्या त्यात पगारही चांगला होता. माझा मित्र बरोबर बोलत होता. गावात काम करून मला इतके पैसे कधीही मिळाले नसते आणि इथे कसले काम? मला फक्त AC गाडी चालवायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच छोटी मालकीण बाहेर आली. ती येऊन गाडीत बसली. मी तिला नमस्कार केला. मला त्यांच्याशी जास्त बोलू नकोस असे सांगण्यात आले होते, पण तिला पाहून माझे तोंड उघडेच राहिले. इतकी सुंदर मुलगी मी याआधी कधीही पाहिली नव्हती. गावातल्या मुलींपेक्षा शहरातल्या मुली जास्त सुंदर असतात, मी असं ऐकलं होतं. पण या गोष्टीवर माझा कधीही विश्वास बसला नाही, कारण माझ्या स्वतःच्या बहिणी पण गावातीलच होते. पण देवाच्या कृपेने त्या सगळ्या दुधासारख्या गोऱ्या आणि सुंदर होत्या. पण ही मुलगी केवळ सुंदरच नव्हती, तर खूप मनमोहकही होती. तिच्याकडे पाहून असे वाटायचे की माणसाने नजरच हटवायला नको. तिने मला विचारले, काय झालं? कुठे हरवलास तू? तर मी कसा तरी शुद्धीवर आलो आणि म्हणालो, नाही छोटी मालकीण, असंच कुठेतरी हरवलो होतो. तिला बाजारात जायचे होते. मी तिला बाजारात नेले. आरशात पुन्हा पुन्हा माझी नजर तिच्याकडे पडत होती, पण मला स्वतःवर नियंत्रण ठेवायचे होते. या माणसाची दृष्टी खूप वाईट आहे असे म्हणून मला नोकरीवरून काढून
देऊन टाकले तर, म्हणून मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. याचा अर्थ या कुटुंबातील धाकटी मुलगी असल्यामुळे सगळे तिला छोटी मालकीण म्हणत असायचे आणि तिचे वडील खूप श्रीमंत होते. मी घरातल्या आत जाऊ शकत नव्हतो, पण घर खूप मोठं होतं, अगदी वाड्यासारखं. मलाही माझ्या बहिणी आणि आईंसाठी असेच घर बांधायचे होते. एवढ्या स्वच्छ घरात कुणाला राहावंसं वाटणार नाही. असं म्हटलं जातं की जर तुम्ही एखाद्या पुरुषासोबत कुठेतरी जात असाल तर त्याच्याशी बोलू नका. एके दिवशी पहाटेच ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, कुठेतरी जायचं आहे, आणि त्यानंतर संपूर्ण मार्गात ती माझ्याशी बोललीच नाही. मला तिच्याशी बोलायचं होतं, तिचा आवाज ऐकायचा होता, तिच्याकडे पाहण्यासाठी निमित्त मिळवायचं होतं, पण तिने तसं केलं नाही. ती दर 2-3 दिवसांनी बाजारात जायची, वेड्यासारखी खरेदी करायची, खूप जास्त पैसे खर्च करून इतक्या वस्तू विकत घ्यायची की मला आश्चर्य वाटायचे. शेवटी एका स्त्रीला रोज एकच जोड कपडे घालावे लागतात, पण तिने ज्या पद्धतीने सामान नेले त्यावरून 2 तासांनी ती जोड बदलल्यासारखे वाटायचे आणि मग ती जुने कपडे पुन्हा घालत नव्हती आणि फेकून देत होती. पण एक गोष्ट खूप चांगली होती की तिला वाटेत कोणी गरीब दिसला तर ती त्याला नक्कीच काही पैसे द्यायची आणि माझ्या पगाराव्यतिरिक्त ती मलाही काही पैसे द्यायची. ती म्हणायची, तुझ्याजवळ ठेव. ती मुलगी होती, पण अनेकदा साडी नेसायची आणि खूप छान दिसायची. हिवाळा असल्याने ती एक शाल पांघरायची. ती खूप छान आणि संस्कारी मुलगी होती. असं म्हणतात की माणूस ज्याला स्वतःपेक्षा चांगला समजतो त्याच्यावर प्रेम करतो, आणि ही मुलगी माझ्यापेक्षा चांगली होती. ती सुंदर होती, श्रीमंत होती आणि तिचे मनही खूप चांगले होते. म्हणूनच मग मी तिच्या प्रेमात का पडू नये? पण मी तिचा नोकर होतो हे मी कसे विसरायचे? तरीही मी तिच्या प्रेमात पडलो. विचित्र गोष्ट म्हणजे 2 आठवडे मला तिचे नावही माहीत नव्हते. मी तिला फक्त छोटी मालकीण छोटी मालकीण म्हणायचो. मग मला तिचं नाव कळलं. तिचं नाव सीता होतं. ती अगदी सीतेसारखीच दिसत होती. ती सुंदर आणि सुसंस्कृत होती. मला पण माहीत नव्हते की अशा मुली शहरातही राहतात. मला वाटले की शहरातल्या मुली अशा नसतात, पण जे चांगले असते ते नेहमीच चांगले असते. ती व्यक्ती खेडेगावात, शहरात राहो किंवा परदेशात, तरी काही एक फरक पडत नाही. ज्याला त्यांचे संस्कार चालीरीती समजतात तो सर्वत्र चांगला माणूस असतो, आणि सीता ही अशीच होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि मनात एक आशेचा दिवा जळत होता की कदाचित तिला देखील मी आवडू लागेल आणि कसे तरी आमचं जमेलही. खूप विचित्र गोष्ट होती, पण हे प्रेम आहे ना, ते असेच असते. ती कुठे आणि मी कुठे, पण तरीही माझे मन म्हणायचे की माझे प्रेम खरे असेल तर मी तिला मिळवू शकतो. पण एके दिवशी मला माझी ही आशा ही धुळीस मिळाली, जेव्हा मला कळले की ती आधीच विवाहित आहे. ती या घरातील मुलगी नसून या घराची सून आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मला वाटले की हे शक्यच नाही. पण घरात काम करणाऱ्या माळीने सांगितले की सीताचे लग्न होऊन 2 वर्ष झाले आहेत. तिचे लग्न अगदी लहान वयातच झाले होते. तिने कधीही केसात सिंदूर लावला नाही, तर गळ्यात मंगळसूत्र घातले होते. मी तिच्या मानेकडे कधीही पाहिले नाही. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता, म्हणूनच मी कधीही लक्ष दिले नाही आणि म्हणूनच ती गप्प राहायची. नाहीतर त्यांचं वय असं नव्हतं. कुणी केवळ विवाहित स्त्रीच अशी शांत राहू शकते. नाहीतर तारुण्यात खूप आग असते, खूप गोंधळ असतो. तरुणाई स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसे सांगायचे तर ती सुद्धा तरुण होती. पण एका स्त्रीचे लग्न झाल्यावर स्त्रीची विचारसरणी बदलते. माझे हृदय तुटले होते. ती तर आधीच विवाहित होती, याचा अर्थ मला संधी नव्हती. पण जेव्हा मला हे कळले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. याचा अर्थ मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळेच तिचे प्रेम माझ्या डोळ्यातून अश्रूच्या रूपात टपकत होते. कारण तिचे आधीच लग्न झाले आहे हे माझ्यासाठी वाईटच होते. मी विचार करू लागलो की तिच्याशी लग्न करणारी भाग्यवान व्यक्ती कोण असेल. मला त्याला भेटायचे होते. पण विचित्र गोष्ट म्हणजे या घरात मला फक्त महिलाच दिसल्या होत्या. एक म्हातारी बाई होती, ती सुद्धा कधी कधी बाहेर जायची, आणि एक होती ती मालकीण सीता. याशिवाय एक माणूस होता, पण तो घरातला माणूस नव्हता. तो बटलर होता. तो माझ्यासह घरातील माळी आणि इतर नोकरांसह सर्वांची कामे करून घेत असे. तो म्हणायचा की या घरात नोकर जास्त आणि कामं कमी आहेत आणि लोकही कमी आहेत. मी माळीला विचारले की तिचा नवरा कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे, तर तो म्हणाला त्याचे नाव विक्रम आहे. मला वाटले की नाव फिल्मी आहे. तो माणूससुद्धा तसाच देखणा असेल, आणि मग सीता जितकी सुंदर आहे तितकाच तो पुरुष तिच्या बरोबरीचा देखणा असेल, उंच आणि चौडा असेल. पण मला फारसे माहीत नव्हते की आणखी एक रहस्य उघड होणार आहे, जे या गुपितापेक्षाही विचित्र होते. सीताचा नवरा सामान्य माणूस नव्हता.
तो तरुण देखणा माणूस नव्हता, तर 60 वर्षाचा म्हातारा होता. हे जाणून मला आश्चर्य वाटले. हे जाणून मला धक्काच बसला. मी म्हणालो, नाही नाही, हे होऊ शकत नाही. तुम्ही लोक मजाक करत आहात. मग ते म्हणाले की मजाक तर सीतासोबत झाला आहे, पण असे का झाले ते मला माहीत नाही. परंतु तिचा नवरा 60 वर्षाचा आहे आणि ती स्वतः 19-20 वर्षाचीही नाही. 40 वर्षाचा फरक आहे. तो तिच्या आजोबांच्या वयाचा आहे. मी म्हणालो की एवढा अत्याचार झाला या मुलीवर, तेव्हा कोणीही थांबवले नाही. तेव्हा नोकरांनी सांगितले की आम्हाला ते काहीच माहीत नाही, पण हा विवाह तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार झाला आणि सीता या लग्नाने अजिबात आनंदी नव्हती. लग्नाच्या सुरुवातीला तिने स्वतःला घरात कोंडून ठेवले होते. ना कुठे येत होती ना कुठे जात होती. पुन्हा पुन्हा तिची तब्येत बिघडत असायची आणि रोज कुठला ना कुठला डॉक्टर यायचा. पण तुला कामावर ठेवल्यापासून ती बाहेर जाऊ लागले आहे, कारण डॉक्टरांनी तिला सांगितले आहे की जर ती घरी बसून रडत राहिली तर तिला काही गंभीर आजार होईल. त्यामुळेच कदाचित ती बाहेर पडून भरपूर शॉपिंग करते, कारण तिने आपले सर्व लक्ष शॉपिंगवर केंद्रित केले आहे. म्हाताऱ्याकडे खूप पैसा आहे, पण दुसरे काहीही नाही. तो या मुलीसोबत चांगलं आयुष्य कसं जगणार? तू स्वतःच विचार कर. एक म्हातारा माणूस आणि तरुण 19 वर्षाच्या मुलीचा काय संबंध? तिच्या वडिलांनी नक्कीच पैसे खाल्ले आहेत, आपल्या मुलीला विकले आहे. हे सर्व का घडले हे आम्हाला माहीत नाही, परंतु हे घडले आहे. आता माझं लक्ष दुसरीकडे जाऊ लागलं. काय करायचे ते मी ठरवले होते. म्हणजेच या लग्नाने सीता खुश नव्हती आणि तो म्हातारा या जगात किती काळ जगणार आहे? देवाने माझे वाईट केले नव्हते. त्याने माझ्यासाठी चोर मार्ग तयार केला होता, ज्या मार्गाने मी थेट सीतापर्यंत पोहोचू शकत होतो. पण त्याआधी मला तिच्या हृदयात काय आहे हे शोधून काढायचे होते, जेणेकरून मी तिला माझ्याकडे करू शकेन, कारण ती सुद्धा यातना आणि दुःखात होती आणि अशा परिस्थितीत मी तिच्या दुःखाचा आणि त्रासाचा फायदा घेऊ शकत होतो. माझा हेतू वाईट नव्हता. कदाचित माझ्या पद्धतीही वाईट असू शकतील, पण मी आणखी काय करू शकतो? मी देखील एक पुरुष होतो आणि माझ्या बहिणींमध्ये सर्वात मोठा होतो. पण आत्तापर्यंत माझे लग्न झाले नाही, कारण माझी आई म्हणायची की आधी तुझ्या बहिणींचे लग्न कर, मग मी तुझे लग्न लावून देईल. आणि माझ्या बहिणींच्या लग्नासाठी हुंडा आवश्यक होता, जो माझ्याकडे नव्हता. त्यामुळेच मला काम करून पैसे जमा करायचे होते. याचा अर्थ असा की मला संधी होती, पण टाळी एका हाताने वाजवता येत नाही. मला सीतेचे मन जिंकायचे होते आणि मी हे कसे करू शकतो हे मला समजत नव्हते. ती खूप गप्प असायची, कोणाशी बोलायची नाही. ती माझ्याशीही कधी बोलली नाही. पण असं म्हणतात की जर तुम्ही कोणाचा जीव वाचवला तर त्याचं उरलेलं आयुष्य हे तुमचं बनतं. मी तिला माझ्या उपकाराचा ऋणी बनवायचे होते. मला ते करायचं होतं. मला तिला कळवायचं होतं की मी तिच्यासाठी माझा जीव धोक्यात टाकला आहे. पण मी हिरो नव्हतो. एके दिवशी मी एका सेवकाला म्हणालो की तुला मला मदत करावी लागेल. साहजिकच एवढं मोठं काम करायचं असेल तर कोणाला तरी माझा राजदार बनवावं लागेल. हा सेवक खूप लोभी होता. तो थोड्या पैशांसाठी माझं कोणतंही काम करायला तयार झाला असता. मी त्याला म्हणालो की सीता बाहेर लॉनमध्ये चहा पीत बसेल तेव्हा मी तिथे काहीतरी बहाणा करून येईल आणि मी तिथे पोहोचताच तू चहा घेऊन ये आणि मॅडमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न कर. मी त्यांना वाचवीन. तुला फक्त चहा पाडण्याचं नाटक करायचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे. मी मागितलेले पैसे तुम्ही दिले तर मी ते करायला तयार आहे. दुसरीकडे मी पूर्वीपेक्षा जास्त पैसे पाठवत असल्यामुळे गावातल्या आई आणि बहिणी खुश होत्या. पण त्यांना हे माहीत नव्हते की माझ्या मनात काय चालले आहे. पण माझ्या आईला सीतेसारखी सून मिळाल्याचा खूप आनंद झाला असता. मी अजून माझ्या बहिणीचे लग्न केले नव्हते, पण एकदा माझे लग्न सीतेशी झाले असते तर माझे सर्व दुःख आणि वेदना तिच्याही बनल्या असत्या आणि त्या दूर करण्यासाठी तिने काहीही केले असते. कारण पत्नीचे तिच्या पतीवर प्रेम असते. ती त्याला दुःखात कधीही पाहू शकत नाही. आणि जर तिला माहीत असते की फक्त थोड्या पैशांनी माझा प्रश्न सुटू शकतो तर तिने मला पैसे का दिले नसते आणि हा म्हातारा कितीतरी दिवस जगला असता. मी या म्हाताऱ्याबद्दल असेही ऐकले होते की त्याने सीतावर हातही उचलला आणि तिला खूप दुखवलेही आहे. तिला अशा वातावरणात ठेवले जाते जिथे तो तिच्यावर संशय घेतो आणि तिचे म्हणणे ऐकत नाही. आपल्या पहिल्या पत्नीशी गुप्तपणे बोलतो आणि सीताला अश्लील व्यक्ती म्हणतो. किती क्रूर माणूस आहे तो. एकीकडे ती तरुण मुलगी एका म्हाताऱ्यासोबत राहत होती आणि वरती तो असंही बोलायचा. आत्तापर्यंत मी त्याला दुरूनच पाहिलं होतं. एवढा श्रीमंत माणूस त्याच्या घरात काम करणाऱ्या एका सामान्य ड्रायव्हरशी कसा बोलणार? मी त्याला दुरूनच नमस्कार केला आणि त्याने त्याचा हात हलवला होता. त्याला पाहून असे वाटायचे की तो कसा उभा आहे माहीत नाही. तो कधीही खाली पडेल आणि मरेल असं वाटायचं.
अशा माणसावर सीताच काय तर इतर कोणीही सुखी असू शकत नाही. जगात कोणती शेवटची असहाय्य स्त्री असती तरी तिने सुद्धा अशा पुरुषाशी लग्न केले नसते. पण सीतेने हे सर्व का केले? शेवटी तिच्यामध्ये काय कमी होती? संध्याकाळ झाली तेव्हा ती नेहमीप्रमाणे बाहेर लॉनमध्ये बसली होती आणि चहाची ऑर्डर दिली होती. याशिवाय ती एक पुस्तकही वाचत होती. मी नोकराला खून केली आणि बहाणा करून तिच्याकडे आलो. मी म्हणालो की तुम्ही उद्या सोडण्याबद्दल बोलत होत्या. केव्हा सोडायचे आहे तुम्हाला? मी बोलायला सुरुवातच केली होती की तेवढ्यात नोकर तिच्या अंगावर चहा पाडणारच होता. तेवढ्यात मी माझा हात पुढे केला आणि गरमागरम चहा माझ्या हातावर पडल्यामुळे माझा हात भाजला गेला. मलाही काही होणार नाही असे तो म्हणाला होता. तो काय बोलला हे मला माहीत नाही. त्याने गरम चहा का घेतला असेल? तेव्हा मला खूप त्रास होत होता पण मी काहीही बोललो नाही. एवढं तर मी तिच्यासाठी सहन करूच शकत होतो. तिलाही आश्चर्य वाटले. काही चहा तिच्या अंगावरही पडला पण तिला काहीच झाले नाही. आज मी तिच्याकडे नीट बघितले. ती खूप छान कपडे घालायची. ती साडीचं ब्लाऊज अशा प्रकारे घालायचे की तिच्या शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. याचा अर्थ ती सुंदर आणि सभ्य दोन्हीही होती. मी किती सुंदर आहे हे तिला कुणाला दाखवायचे नव्हते. असो, चांगल्या मुली असेच कपडे घालतात. ती म्हणाली, तुला हात पुढे करायची काय गरज होती? चहा माझ्या अंगावर पडला असता तर पडला असता. आता तुझा हात जळला आहे मग तू गाडी कशी चालवणार? मी म्हणालो, छोटी मालकीन काही झाले नाही. मी एकदम ठीक आहे. आम्ही पुरुष आहोत. आमचे हात पोहोचू शकतात. त्यामुळे मला काहीही झाले नाही. परंतु तुमच्यावर चहा सांडला असता तर तुमचा नाजूक हात भाजला असता. मलाही काही झाले नसते असे ती म्हणाली. ती काय बोलली ते मला समजले नाही. पण मी काय बोलतोय हे तिला अजिबात कळले नाही आणि नाहीही माझा एहसास तिला कळला. नंतर तिला वाटेल की या माणसाने माझ्यावर चहा सांडू दिला नाही, माझा जीव वाचवला. पण मला वाटत नाही की ही चांगली कल्पना होती. तिचं मन जिंकण्यासाठी काहीतरी मोठं करणं गरजेचं होतं. पण मी काय करू? दिवसभर रात्रीही मी विचार करत राहिलो. होय, पण मला काहीच समजले नाही. मग मला वाटलं की या प्रकरणाची सुरुवात सरळ पद्धतीने करावी. एके दिवशी रात्री तिचा आवाज ऐकला. ती मोठ्या सरांची भांडत होती असे वाटले. होय, असे लग्न झाले तर भांडणी होतातच. हे काही प्रेमविवाह नव्हते की ते एकमेकांना सहन करू शकतील. अशा लग्नामध्ये लोक बळजबरीने एकत्र राहतात. ते काय बोलत आहेत हे मला समजले नाही. त्यांची खोली बहुधा आत होती आणि मागच्या बाजूला होती. पण आवाजावरून असं वाटत होतं की कुठल्या तरी मोठ्या मुद्द्यावरून भांडण चालू होतं आणि आवाज बहुतेक सीताचाच येत होता. तो म्हातारा जोरात ओरडण्या इतपतही त्याच्यात जीव नव्हता. मी गावातल्या माझ्या एका मित्राला हे सगळं सांगितलं. त्याने मला विचारलं की तू पण वेडा आहेस? तिच्या मागे का फिरतोयस? ती कमजोर आहे आणि ती एक तरुण आणि सुंदर आहे. ती मुलगी आहे. तू फक्त गरज आहे तितकेच दाणे टाक आणि मग बघ ती कशी पक्षासारखी तुझ्या मिठीत येते आणि तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. तू गरीब आहेस पण तुझा चेहरा आम्हा सर्वांपेक्षा तू एकदम हिरो वाटतो. तू आमच्या गावातील सर्वात सुंदर मुलगा आहेस. मग तू तुझ्या सौंदर्याचा वापर कर. तो बरोबर होता. असं म्हणतात की कधी कधी वास्तव विचित्र असतं, पण ते विचित्र असो वा नसो, वास्तव हे वास्तव असतंच. तिच्याशी बोलावं असं वाटलं. एके दिवशी आम्ही कुठेतरी जात होतो. आज हवामान देखील खूप छान होतं. मी पण एक छान गाणं लावलं. पूर्वी जेव्हा मी गाणं लावायचो तेव्हा ती म्हणायची की ते बंद कर, पण आज तिने तसं केलं नाही. मी आरशात पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं होतं. याचा अर्थ तिचा मूड चांगला होता. मी हळूच म्हणालो, मालकीन, एक महत्त्वाचं बोलायचं होतं. काल रात्री तुमचं तुमच्या नवऱ्याशी भांडण होत होतं. मला माहीत आहे तुमच्यात काय चाललंय. घरच्या नोकरांनी सगळं सांगितलं. तुमच्या वडिलांनी त्यांच्या इच्छेनुसार तुमचे लग्न केले. तुमची पर्वा केली नाही. मला सर्व काही कळले. मला आश्चर्य वाटले की तीही माझे ऐकत होती. ती काहीच उत्तर देत नव्हती. नाहीतर मला वाटले की तिला आधीच राग येईल. तिने तसे केले नाही. म्हणजे मी जे बोललो त्याचे तिला वाईट वाटत नव्हते. मी म्हणालो की मला माहीत आहे की एखाद्या स्त्रीच्या काय गरजा असतात. तो आनंद तुमचा नवरा तुम्हाला देऊ शकत नाही. तो आनंद मी देऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला माझ्या दिशेने एक पाऊल टाकावे लागेल. मी हे सर्व इतक्या सहजतेने बोललो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मग ही काही छोटी गोष्ट नव्हती. आता ती एकदम गप्प राहिली होती आणि मला तिची शांतता खूप आवडली होती. लांब वाटत होतं. तिने काहीतरी बोलायला हवं होतं. आम्ही वाटेने जात होतो आणि वाट संपणारच होती. ती उठून गेली असती तर मुद्दा इथेच संपला असता. तिने काहीतरी बोलायला हवं होतं.
विचित्र गोष्ट म्हणजे ती अजूनही शांत होती, कोणतेही उत्तर देत नव्हती. तिला जायचं तिथे ती गेली. मी बाहेरच तिची वाट पाहत राहिलो. त्यानंतरही परतताना ती गप्पच राहिली. मी तिला पुन्हा विचारलं की मी एवढी मोठी गोष्ट बोलून गेलो, तुमच्या शांततेला मी काय समजू? तुम्ही मला नोकरीवरून काढून देणार का? तसे असेल तर मी हे प्रकरण माझ्या मनातून काढून टाकेल. मला नोकरीवरून काढू नका. माझ्या तरुण बहिणी आहेत, मला त्यांचे लग्न करायचे आहे आणि मी खूप गरीब माणूस आहे. मी तुमच्या प्रेमात पडलो. माझ्या मनात जे होते ते मी माझ्या जिभेवर आणले. प्रेम हे असेच असते. प्रेम करणे पाप आहे का? तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा नवरा तुमच्यासाठी पात्र नाही हे लहान मूलसुद्धा सांगू शकते आणि मी तुम्हाला अनेकदा भांडताना ऐकले आहे. जर हे असे काही असेल तर मी तुमचा हात धरायला तयार आहे. मी वाईट माणूस नाही. आता तिने आपले तोंड उघडले आणि म्हणाली, मला माहीत आहे की तू वाईट माणूस नाहीस. तू वाईट माणूस असतास तर हीच गोष्ट दुसऱ्या कोणत्या पद्धतीने सांगितली असतीस, नाहीतर ही गोष्ट बोललाच नसतास. ती जे काही बोलत होती ते एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे बोलत होती. समजदार तर ती होतीच, पण ती तिच्या वयापेक्षा मोठी असल्यासारखी बोलत होती. माझ्या मित्राने मला सांगितले होते की ती तुझ्या मिठीत विरघळून जाईल, पण हे अजून झाले नव्हते. मला वाटले की कदाचित असे होणारही नाही. मग तिने स्वतःच एक विचित्र गोष्ट केली आणि गाडीतून उतरून निघून गेली. ती म्हणाली की तू उद्या रात्री माझ्या खोलीत ये. काही मनात आणू नकोस. माझा नवरा घरी नाही राहणार. मी माझ्या खोलीत पूर्णपणे एकटीच असेल. रात्री 10 वाजता माझ्या खोलीत ये आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मी कोणाला काहीही सांगणार नाही आणि तुला कोणतेही नुकसान होणार नाही, असे बोलून ती निघून गेली आणि मी जवळजवळ आनंदाने वेडा झालो होतो. कारण स्त्रीच्या बाजूने हा हिरवा सिग्नल आहे हे मला माहीत होते आणि मला हिरवा सिग्नल मिळाला होता. माझा मित्र बरोबर होता. मी अशा गोष्टी करून वेळ वाया घालवत राहिलो. आता मी रात्री 10 वाजेची वाट पाहत होतो. मी माझे चांगले कपडे घातले. ती बरोबर सांगत होती. तिचा नवरा संध्याकाळीच कुठेतरी निघून गेला आणि आता मी दुसऱ्या दिवशी परत येईल असे सांगून गेला होता किंवा नाहीही येणार. ती घरात एकटीच होती. काही वेळाने तिच्या दोन्ही मोलकरणीही रजेवर गेल्या. जेव्हा मी त्यांना विचारले, तुम्ही कुठे चालल्या, तर त्या म्हणाल्या की छोट्या बेगमने 2 दिवस सुट्टी दिली आहे. मी आनंदी झालो की प्रत्येकाला ती रजा देत होती. याचा अर्थ मी जे विचार करत होतो तेच होते. याचा अर्थ तिलाही मी आवडत होतो आणि का नाही आवडणार? शेवटी माझ्यात कमी तरी काय होती? मी खूप आनंदी होतो. कधी गाणे म्हणायचो तर कधी इकडे तिकडे भटकायचो आणि 10 वाजेची वाट पाहत होतो. आज तर मी जेवलोसुद्धा नव्हतो. माझं पोट आनंदानेच भरलं होतं. माझ्या आईचाही फोन आला आणि मी बोलता बोलता तिला म्हणालो की मी लवकरच तुझ्यासाठी एक सुंदर सून आणणार आहे. पण आई थोडी काळजीत पडली, कारण तिला तिच्या मुलींच्या लग्नाची काळजी होती. मग तुझ्या बहिणींचे काय होईल? मी म्हणालो, फक्त समजून घे की तुझी ही सून आपल्यासाठी सोन्यांची अंडी देणारी कोंबडी आहे. ती येताच बहिणींचे लग्नही होईल. माझी आई पण खुश झाली आणि वेळ होताच मी घराच्या आत गेलो. घरात कोणीच नव्हते. रस्ता मोकळा होता. मी सरळ तिच्या खोलीत गेलो. तिच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. आतून प्रकाशाची झलक दिसत होती, म्हणजे ती आत होती. मी आत गेलो आणि ती समोर उभी होती. मी म्हणालो, मी आलो आहे. तुझे आयुष्य सुखी करायला मी आलो आहे. तुझ्यासोबत खूप वाईट झालं आहे. तुझं लग्न एका वाईट माणसाशी झालं आहे, पण आज नंतर सगळं ठीक होईल. आपण दोघे एक दुसऱ्याचे होऊ. मी पुढे जाऊ लागलो तेव्हा तिने मला हात वारा करून थांबवले आणि तिच्या चेहऱ्यावर असे काही नव्हते की ती रागावली आहे. ती म्हणाली की आधी मला बघ तर मी कशी आहे. मी म्हणालो की मी तुला पाहूनच तर इथे आलो आहे. मी माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा सुंदर मुलगी पाहिली नाही. मी पुढे चालू लागलो की अचानक तिने आपल्या साडीचा पदर खाली पाडला. मला माझ्या पायाखालून जमीन सरकल्यासारखं वाटलं. मला तिथून पळून जावंसं वाटत होतं. मी पळण्याच्या आधीच तिने साडीचा पदर मागे घेतला आणि मला थांबवलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आणि माझा आवाज दडपायला लागला होता. मी म्हणालो, हे तुझ्यासोबत काय झाले आहे? त्या माणसाने इतकं वाईट केलं तुझ्यासोबत? त्याने असं का केलं? माझी जीभ थिरकायला लागली. मी म्हणालो, त्याने तुझं काय केलं आहे? त्या माणसाने तुझं इतकं वाईट का केलं? तिचे संपूर्ण शरीर भाजले होते, म्हणूनच ती असे कपडे घालायची आणि त्या दिवशी ती म्हणत होती की माझ्या अंगावर गरम चहा जरी पडला असता तरी मला काहीच झाले नसते, कारण त्याहूनही जास्त तिने त्रास सहन केला होता. ते स्पष्ट दिसत होते. ती म्हणाली, नाही, त्या म्हाताऱ्याने काहीही केले नाही. तो माझा नवरा आहे. त्याने माझ्याशी लग्न केले आहे आणि आजपर्यंत हे कोणाला सांगितलेही नाही. पण आजपर्यंत त्याने मला हातही लावला नाही.
मी माझे आयुष्य त्याची बायको म्हणून जगत आहे. मी स्वतःसोबत जे काही केले त्यानंतर माझ्याशी कोणीही लग्न करणार नव्हते, कारण मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने माझा जीव वाचवला आणि मला त्याची पत्नी आणि या घराची मालकीण बनवून ठेवले. पण हा समाज खूप वाईट आहे. जेव्हा तो पाहतो की एखाद्या वृद्धाने एका तरुण मुलीशी लग्न केले आहे, तेव्हा हा विचार करतो की कदाचित हा माणूस वाईट आहे. परंतु त्याने मला खूप मदत केली आहे आणि त्या दिवशी आम्ही भांडत होतो, कारण मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. तू मला सांग, तू मला स्वीकारायला तयार आहेस का? मला काय बोलावे तेच कळेना. मी अवाक झालो होतो. माझं बोलणं आता बंद झालं होतं. हे पाहून ती हसायला लागली आणि ती म्हणाली की सगळेच माझ्या नवऱ्यासारखे नसतात, म्हणून मी त्याला कधीही फसवू शकत नाही. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत मी त्याची बायको म्हणूनच राहीन आणि जेव्हा तो हे जग सोडून जाईल तेव्हा मी त्याची विधवा म्हणून आयुष्य जगेन. तू माझा चेहरा पाहिलास म्हणून काय आयुष्यभर माझा चेहरा बघत राहणार आहेस? काय माझ्या चेहऱ्याकडे बघत तू तुझे अख्खे आयुष्य लिहू शकतोस? मी तिच्यासमोर हात जोडून म्हणालो, मला माफ कर, माझ्यात एवढी हिंमत नाही. मी एवढा मोठा माणूस नाही. ती म्हणाली, मला माहीत आहे. मी पण तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही, पण तू तुझी मर्यादा ओलांडलीस तेव्हा मला खूप वाईट वाटले. म्हणून तुला समजावे म्हणून मी हे सर्व केले. त्यानंतरही मी 4 महिने तिथेच काम करत राहिलो. पण नंतर माझ्या मनाला पटले नाही, म्हणून मी ती नोकरी सोडली. कारण मला त्या छोट्या मालकिणीसमोर नजर वर करून पाहता येत नव्हते, म्हणून ही नोकरी सोडली. मी गावी परत आलो. मी काही पैसे वाचवले होते, त्या पैशातून एक ट्रॅक्टर घेतला आणि त्यानंतर जमिनीवर काम करू लागलो. मला अजूनही सीता आठवते. मला वाटते की ती कोणत्या अवस्थेत असेल, ती काय करत असेल, पण ती बरोबर होती. मी एवढी मोठी व्यक्ती नव्हतो. तुम्हीच सांगा,